Hello dear students, in today's lecture we are going to see the new point from this chapter, that is types of elements. Students, in the previous videos we have seen that elements, compounds and mixtures, these are three different types of matter. Now here we are going to see there are different types of elements also, there are different types of compounds also and mixtures also. So let us see these types one by one. First of all, let us see what are different types of elements. त्यातला जो first type आहे elementचा, it is metals. Elements are classified into three types, that is metals, non-metals and metalloids. Okay, so metals, you are very much familiar about these metals. जे धातू असतात ना, gold, silver, copper, iron. So there are certain peculiar characteristics of these metals. काय काय फीचर्स असतात रे मेटल्सच्या? कसे असतात मेटल्स? मेटल्सना शाईन असते, मेटल्स हार्ड असतात, त्यांचे लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट जे असतात ते हाय असतात, इजंट इट? यांच्याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन येणाऱ्या चॅप्टर्समध्ये घेणारच आहोत. इथे फक्त तुम्हाला शॉर्ट त्याची इंट्रोडक्शन ही असणार आहे. सो मेटल्स, त्याचे पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते काय काय सांगणार आपण, की दे आर जनरली हार्ड. त्यानंतर त्यांचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स जे असतात ते हाय असतात. दे आर मॅलिएबल, म्हणजेच त्यांचे ठोकून पातळ पत्रे आपण तयार करू शकतो. त्यानंतर दे आर अल्सो डक्टाईल. डक्टाईल म्हणजे त्यांची वायर आपण फॉर्म करू शकतो, इजंट इट? सो हे काही पर्टिक्युलर असे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याच्या थ्रू आपण एखादा सबस्टन्स मेटल आहे की नाही हे ओळखू शकतो. मेटल्स हे सोनरच असतात. आपण एखाद्या मेटलवरती स्ट्राईक केलं की असा आवाज येतो ना, जसं मंदिरामध्ये आपली घंटा हे वाजते, त्या पद्धतीनं मेटल्समध्ये फक्त ह्या अशा प्रकारचे आवाज हे फॉर्म होतात, त्यांना सोनरस असं म्हणतात. सो हे काही पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक झाले मेटल्सचे. त्यानंतरचा जो पार्ट येतो नॉन मेटल्स. नॉन मेटल्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या मेटल्सच्या अपोजिट असणार आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात ठेवताना मेटलच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही लक्षात ठेवल्यात तरी सफिशियंट आहे. नॉन मेटलच्या सगळ्या कॅरेक्टर्स ह्या मेटलच्या अपोजिट आहेत. म्हणजेच काय असणार आहे इथे, हार्डच्या अपोजिट. दे आर सॉफ्ट किंवा आपण म्हणू ब्रिटल असतात, पटकन तुटतात. तसे मेटल इझिली ब्रेक होत नाहीत. प्रत्येकाला काही अपवाद असतात, ते आपण नंतर डिटेल बघणारच आहोत. जसे ह्यांचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स हाय आहेत, तसे नॉन मेटल्सचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स हे लो आहेत. त्यानंतर मेटल्स मॅलिएबल आहेत, डक्टाईल आहेत, तशा प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या नॉन मेटल्सच्या बाबतीत दिसून येत नाहीत. सो हे झाले नॉन मेटल्स की ज्यांच्या प्रॉपर्टीज मेटल्सच्या एक्झॅक्टली अपोजिट आहेत. आता स्टुडंट्स, तिसरा एक प्रकार येतो, दॅट इज मेटॅलॉइड्स. हे जे मेटॅलॉइड्स असतात त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स ह्या काही मेटल्सच्या असतात, काही नॉन मेटल्सच्या असतात. शो कंबाइंड कॅरेक्टर्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. एक्झाम्पल्स जर तुम्हाला सांगायचे असतील, मेटलचे एक्झाम्पल काय सांगणार आपण, सांगा बरं. गोल्ड सांगू, सिल्वर सांगू. नॉन मेटल्सचे एक्झाम्पल्स कार्बन आहे, नायट्रोजन आहे, हे सगळे नॉन मेटल झाले. आणि मेटॅलॉइड्समध्ये आपण सांगू शकतो सिलिकॉन, जर्मॅनियम, हे काही आहेत नॉन मेटॅलॉइड्स. सो हा आपला पहिला प्रकार झाला. एलिमेंट्स जे आहेत त्यांना आपण ह्या मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड्स ह्या तीन प्रकारामध्ये कॅटेगराईज केलं. प्रत्येकाचे बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितली. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ कंपाऊंड्स.
कंपाऊंड्सचे काय काय टाईप्स आहेत ते बघूयात. यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक हा शब्द तुम्ही खूप वेळेस ऐकला असेल. ऑर्गॅनिक म्हणजे असे सबस्टन्सेस की जे प्लांट आणि ॲनिमलपासून ओरिजिनेट झालेले आहेत. आपल्याला जे सबस्टन्सेस डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली प्लांट्स और ॲनिमल्सपासून मिळतात त्यांना ऑर्गॅनिक सबस्टन्सेस असं म्हणायचं. ही त्याची एकदम साधी सोपी कन्सेप्ट झाली. टेक्स्टबुकमध्ये थोडीशी वेगळी डेफिनिशन दिली आहे. तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की ऑब्टेन्ड डायरेक्टली or indirectly from plants or animals. ओके, जे सबस्टन्सेस आपल्याला डायरेक्टली और इनडायरेक्टली प्लांट्सपासून मिळतात किंवा ॲनिमल ओरिजिनचे असतात त्यांना आपण ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो. स्टुडंट्स, जेव्हा हे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आपण कम्प्लिटली बर्न करतो तेव्हा त्यांच्यापासून फक्त गॅशियस रेसिड्यू उरतात. ह्यांचं एक हे फीचर आहे. जर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना प्रॉपरली बर्निंग केलं नाही आपण, ज्याला आपण इनकम्प्लीट कंबशन असं म्हटलं जातं त्याला. सो जर हे प्रॉपरली किंवा इनकम्प्लिटली बर्न झाले तर जो रेसिड्यू उरतो, आपण कागद आहे, कागद जाळला, खाली जे काळा सबस्टन्स उरला होय की नाही त्याला म्हणायचं रेसिड्यू. कुठलाही सबस्टन्स आपण जाळला किंवा ज्याची रिॲक्शन झाल्यानंतर जे शेवटी उरतो त्याला म्हणायचं रेसिड्यू. तर हे जे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत त्यांचं जर कम्प्लीट बर्निंग झालं तर टोटली गॅस फॉर्म होतात. जर इनकम्प्लीट बर्निंग किंवा कंबशन ज्याला म्हणू आपण ते जर झालं तर त्यांच्यापासून कार्बन सबस्टन्स हा उरतो जो बाजूला शेवटी राहतो तो. हे ह्या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसचं फीचर आहे. काय सांगितलं तुम्हाला की व्हेन कम्प्लिटली बर्न काय राहतात, ओनली गॅसेस आर लेफ्ट किंवा प्रोड्युस्ड ऑर फॉर्म्ड असं तुम्ही म्हणू शकता. आणि इनकम्प्लीट बर्निंग जर झालं यांचं तर काय राहतो, रेसिड्यू उरतो इन द फॉर्म ऑफ कार्बन. सो अशा सबस्टन्सेसना म्हणायचं ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आपले कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स हे जे सबस्टन्सेस आहेत ते सगळे येतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये. सो एक्झाम्पल काय सांगूयात, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स एट्सेट्रा. लक्षात ठेवताना तुम्ही हे फक्त लक्षात ठेवा की आपल्याला डायरेक्टली और इनडायरेक्टली प्लांटपासून मिळाले म्हणजे ते ऑर्गॅनिक सबस्टन्सेस झाले. आता नेक्स्ट जो टाईप आहे तो आहे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस किंवा कंपाऊंड्स. ऑर्गॅनिकच्या एक्झॅक्टली अपोजिट हा प्रकार असतो. ऑर्गॅनिक सबस्टन्सेस डिरेक्टली प्लांट और ॲनिमलपासून मिळतात आपल्याला किंवा इनडिरेक्टली. सो हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस नॉर्मली हे मिनरल ओरिजिनेटेड असतात किंवा आर्टिफिशियली तयार झालेले सबस्टन्सेस जे आहेत त्यांना इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणतात. हे जे सबस्टन्सेस त्यांना आपण जर बर्न केलं तर त्यांच्यापासून कोणता ना कोणता तरी सॉलिड रेसिड्यू हा उरतोच. फॉर एक्झाम्पल मीठ हे आपल्याला प्लांटपासून मिळाले का डायरेक्टली, नाही. ॲनिमलपासून मिळाले का, नाही. सो इट इज ॲन इनऑर्गॅनिक सबस्टन्स. जेव्हा तुम्ही मिठाला जाळता तर तेव्हा खाली जो सबस्टन्स उरतो तो रेसिड्यू काही ना काहीतरी सबस्टन्स हा इथे कितीही तुम्ही त्याचं कम्प्लीट कंबशन जरी केलं तरी उरतो. सो इनऑर्गॅनिक सबस्टन्स इझी वेनं काय तुम्ही सांगणार की ओरिजिनेटेड फ्रॉम सोर्सेस other than plants and animals. Other than plants or animals. ओके, आपण नॉर्मली यांना मिनरल्स म्हणूयात. आणि जेव्हा यांना आपण बर्न करतो तेव्हा दे रिमेन इन द फॉर्म ऑफ रेसिड्यू. रेसिड्यू म्हणजे काय,
बर्निंग नंतर जो काही खाली पोर्शन उरतो त्याला म्हणायचं रेसिड्यू. इनऑर्गॅनिक सबस्टन्सचे एक्झाम्पल काय सांगितलं तुम्हाला मी? सॉल्ट्स, मिनरल सॉल्ट, सोडा, लाईम वॉटर, हे जे सगळे असतात ना प्रकार ते सगळे येतात ह्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये. आता लास्ट तिसरा जो प्रकार आहे कंपाऊंडचा तो येतो कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. सो द थर्ड पार्ट इज कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. जसं यांच्या नावातच आपल्याला कळेल की इट इज और इट्स स्ट्रक्चर इज व्हेरी मच कॉम्प्लेक्स इन नेचर. खूप सारे प्रकारचे ॲटम्स, एलिमेंट्स, कंपाऊंड्स हे एकत्र येतात आणि त्यांच्यापासून हे कॉम्प्लेक्स टाईपचे जे कंपाऊंड्स आहेत ते फॉर्म होतात. ओके स्टुडंट्स, आता याच्यामध्ये एक पेक्युलॅरिटी काय आहे की ह्याच्या स्ट्रक्चरमध्ये एखादा तरी मेटल हा प्रेझेंट असतो. सो व्हॉट आर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स? दीज आर फॉर्म्ड बाय chemical reaction between a variety of atoms. तर त्याला तुम्ही एलिमेंट्स देखील म्हणू शकता. आता ह्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडची एक्झाम्पल्स काय काय आहेत? तर आपलं हिमोग्लोबिन पिगमेंट, हिमोग्लोबिन तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये आयर्न हा मेटल असतो. त्यानंतर क्लोरोफिल पिगमेंट तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंटमध्ये मॅग्नेशियम असतो. त्यानंतर व्हिटॅमिन B12 तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये कोबाल्ट असतो. सो ह्या प्रत्येक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्समध्ये एखादा तरी मेटल हा प्रेझेंट असतो. मेटल ॲट इट्स सेंट्रल स्ट्रक्चर. सो एक्झाम्पल्स काय काय सांगितलं तुम्हाला मी? हिमोग्लोबिन, याच्यामध्ये कोण असतं? Fe, that is iron. त्यानंतर क्लोरोफिल, याच्यामध्ये कोण सांगितलं तुम्हाला असतं? Mg. त्यानंतर व्हिटॅमिन B12, याच्यामध्ये असतो कोबाल्ट. सो हे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स आहेत. या प्रत्येक स्ट्रक्चरचे नाव आणि त्याच्यामध्ये कोणतं पिगमेंट, कोणतं मेटल प्रेझेंट आहे हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. ओके, सो ही सगळी इन्फॉर्मेशन झाली. आज आपण काय काय बघितलं? एलिमेंट्सचे टाइप्स आणि कंपाऊंड्सचे टाइप्स बघितले. एलिमेंट्सना आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड ह्या 3 टाइप्समध्ये कॅटेगराइज केलं. कंपाऊंड्स जेव्हा फॉर्म होतात ते 3 प्रकारचे असतात. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स की जे डिरेक्टली प्लांट और ॲनिमल ओरिजिन पासून मिळालेले आहेत. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस और कंपाऊंड्स जे मिनरल्स ज्याला आपण कॉमनली म्हणतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स की जे व्हरायटी ऑफ ॲटम्स और एलिमेंट्स कंबाईन होऊन फॉर्म होतात आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये मोलेक्युलर फॉर्म्युलामध्ये एक मेटल हा प्रेझेंट असतो. So this is all about types of elements and compounds. In the next lecture, we will be dealing with types of mixtures. Okay, students?